आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यामध्ये सध्या ऊसाची लागवड भरपूर प्रमाणात झाल्याने गेली 2 महिन्यांपासून ऊसतोड जोमात सुरू झाल्याचे दिसून येत आहे। अनेक ऊसतोड कामगारांच्या टोळ्या इतर जिल्ह्यातून खटाव तालुक्यात सक्रिय झाल्या, परंतु विंचवाचं बिराड पाठीवर या म्हणीप्रमाणे लहान मुलांना परिवाराला बिराडाला घेऊन यावं लागतंय। त्यामुळे या ऊसतोड कामगारांची मुलं शाळेपासून शिक्षणापासून काही दिवस महिने कोसोदूर राहावं लागतं। गेली 17 ते 18 तसेच अनेक वर्ष हे कामगार ऊसतोडीमध्ये सक्रिय आहेत। ऊसतोड करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। लहान मुलं बाळ त्यांच्या बरोबर असतात असं दिसून येत आहे, कारण लहान मुलं कोणाच्या भरोशावर घरी ठेवायची अशी समस्या काही परिवाराची असल्याने हे बिराड बरोबर यांना आणावं लागत आहे। इतर जिल्ह्यात गावोगावी ऊसतोडीसाठी सक्रिय झाल्यानंतर आणि 4 ते 5 महिन्यानंतर कारखान्याचा पट्टा म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर आपल्या गावी परत जावे लागत आहे। तोपर्यंत या कामगारांच्या मुलांना शाळेपासून वंचित राहावं लागत आहे। अशा तऱ्हेने 4 महिने इतर जिल्ह्यात पोटासाठी ऊसतोड आणि 6 महिने गावाकडे अशी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांची परवड दिसून येते। तर आपल्या ठिकाणी आता समोर आहेत या ऊसतोडीचे मुकादम। काय सांगाल, तुमचं नाव काय? राजेंद्र सुखदेव बर्डे। राजेंद्र सुखदेव बर्डे। गाव कुठलं तुमचं? आमचं गाव पाटेगाव, पैठण तालुका आहे, संभाजीनगर जिल्हा। संभाजीनगर जिल्हा, पैठण तालुका, पाटेगाव गाव। हो। वा, छान। तर किती वर्षापासून तुम्ही हे ऊसतोडीचं काम करताय? हे आता 17-18 वर्ष झाले। 17-18 वर्ष झाली। अच्छा, म्हणजे तुम्हाला इकडे काय यावं लागतं ह्या भागात ऊसतोडीसाठी? आमच्या भागाकडे असे की बाबा कामधंदे कमी। अच्छा, कामधंदा कमी। कामधंदा कमी असल्यामुळं पुन्हा एक ठोक रक्कम घेतलेली असते ना, आम्ही तर आमचं काम उपयोगी त्याचे तिकडे पैसे, त्याच्यामुळे आम्ही इकडे करतो। अच्छा, तुम्ही म्हणजे एक ठोक रक्कम घेतली इकडे फक्त आम्ही फक्त टोळी सांभाळा। टोळी सांभाळणार तुम्ही? अच्छा अच्छा। म्हणजे आता तुम्ही हे काय म्हणजे ऊस तोडताना तुम्हाला असं काय त्रास वगैरे काय काय जाणवतो? म्हणजे फक्त हे काटे फिटे घुसलेले आहेत, खाजू फिजू येणार। हां, तेवढे फिटकळ्या त्या खाजूच्या गोळ्या संध्याकाळी गेल्यावर गिळायची, आपले हातपाय धुवायचे गरम पाणी, बरं, क्लिअर होत। अच्छा। आता तुम्ही इथे तुमचे लहान मुलंसुद्धा फडात दिसतात, एक तुमचा परिवार दिसतोय, महिला आहेत, मग काय म्हणजे त्यांच्याविषयी तुम्ही काय काळजी घेता? असं ते लहान मुलं इथे फडात दिसतात? लहान मुलं आमचे संघच असतात। हां, संघ असल्यामुळे आता घरी कोपऱ्यावर बी ठेवू शकत नाही, कोपऱ्यावर कोण राहत नाही ना, बरं, त्याच्यामुळे फळात घेऊन यावंच लागणार। आता आमचे पोरं म्हणजे परिपाठ झालेले होतं, 5 आठवड्यात राहायचं। अच्छा, परिपाठ पडलं म्हणजे लहान मुलं तुमच्या नजरेसमोरच म्हणजे लागतं। आता हे लहान बाळ आहेत 5-5 वर्षाची, काही लहान बाळ आहेत, काही 2 वर्षी, काही 2 वर्षाचे आहेत। मग त्यांची काळजी कशी घेता तुम्ही थंडी वाऱ्यात इथं? काही स्वेटर फिल्टर आहे, आता काही स्वेटर सकाळी आल्यावर गारठ्यात काही बायांचे ना, आता सकाळी येत नाहीत ना, हां, 8-9 वाजता ते यायला, म्हणजे थंडी कमी होती तो। अच्छा, मग त्यांचं तुम्ही लहान शिक्षणाचं काय म्हणजे हे करता तुम्ही? शिक्षणाचं काय, आता गावाकडं त्यांना पाहायला कोणीच नाही मागं, बरं, गावाकडं ठेवा तिकडे शाळा। अच्छा शाळेत आहेत तसे पोरं, पण इथून गेल्यावर पुन्हा शाळेमध्ये जाणार, अच्छा। इथून पट्टा पडून गेले। म्हणजे तुम्ही इथून गेल्यानंतर त्यांना शाळेत घालणार, म्हणजे आता त्यांचा गॅप पडतोय शाळेत, गॅप पडतो एवढा 3-4 महिन्यात। मग काय परत त्यांनी शिक्षक काय म्हणतात तुम्हाला? बोलते शिक्षक लोक, तुम्ही कंटिन्यू शाळेत आणून राहून द्या, इथं तिथं ठेवायला त्या मागं पाहायला बी माणसं नाहीत ना आमच्या मागं। अच्छा, आई वडिलांनी त्यांनी वारलेले असल्यामुळं ठेवता येत नाही घरी। अच्छा, घरी ठेवता येत नाही। नदी आहे आमची इथं मोठी, 3-3.5 महिने पाणी चाललं गोदावरीला। म्हणजे शिक्षण हे तुम्ही म्हणजे म्हणजे पूर्ण करता का? काय म्हणजे अडथळा येतो? अडथळ्यातून हे असं बाहेरगावी यावं लागतं ना आम्हाला। बरं, 4 महिने इकडं, 5-6 महिने इकडं, 5-6 महिने गावाकडे। अच्छा, 4 महिने इकडे, 6 महिने गावाकडे। म्हणजे तुम्ही सीझन सुरू झाला इकडे येता आणि त्यामुळे 4-4 महिने शिक्षण मुलांचं हे केलं तर काय म्हणजे फार मोठा परिणाम होईल असं मला वाटतं। काय तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? काय शिक्षण, आता आमचे पोरं गावाकडे गेल्यावर बी कधी जाते कधी नाही जात, त्याच्यामुळं इकडे मग संगत घेऊन येतो। म्हणजे मुलांचं शिक्षण 10वी पर्यंत तरी होतं का तुमच्या? नाही होत। म्हणजे तुम्हाला मग असं काय खंत वाटते का किंवा आपल्या मुलाचं एक शिक्षण राहतंय? वाटते, पण आता माग शाळा तिथं ठेवा तरी कोणा पैसे लहान लेकराला आमच्या? अच्छा, माग पाहणारे बी पाहिजे ना लेकरा बाळांना मागे।
ते शाळेत जाते गावात दुसरीकडे झेंडती अशी पाहणारे कोण नाही माझं. म्हणजे तुमच्या पाठीमागे इकडे पाहणारं कोण नसल्यामुळे तुम्हाला इकडं मुलांना घेऊन येते शाळा घेऊन सोडून. यावं लागेल. अच्छा. तर अशा तऱ्हेने मंडळी हे ऊसतोड संभाजीनगर जिल्ह्यातून पैठण तालुक्यातून कुठलं गाव मला तुम्ही पाटेगाव. पाटेगाव गावातून इकडे ऊसतोडीसाठी यावं लागतं आणि त्यांची अशी समस्या आहे मुलांचं शिक्षण हे ते असं म्हणजे त्यांना असा संघर्ष करावा लागतो आहे, मुलाचं शिक्षण होत नाही अशी एक त्यांची व्यथा त्यांनी मांडली आहे. तर याच्यावर तुम्ही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.